नमस्कार मंडळी. तर आज आपण फार जुना एक पारंपरिक पदार्थ बनवतोय, तेही गुळाचा वापर करून. तर आजचा हा पदार्थ मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते दाखवणार आहे. अशी साधी सोपी पद्धत आजपर्यंत कुणीही दाखवली नसेल आणि बघितली पण नसेल. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. आता रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता. जाडसर रवा घेतला तरी सुद्धा चालेल किंवा असा बारीकवाला रवा घेतला ना तरी सुद्धा चालेल. तर सर्वात अगोदर हा रवा आपण भाजून घेऊया. त्यासाठी गॅसवरती मी जाड बुडाची कढई ठेवलेली आहे. आता यामध्ये हा रवा घालून घेतेय. त्यानंतर यावर आपण थोडंसं साजूक तूप घालूया. त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती हा रवा आपल्याला छान असा खमंग खरपूस सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा रवा मस्त असा खमंग खरपूस सोनेरी रंगावरती भाजून झालेला आहे. आपण आता हा काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया. रवा काढून झाला की गॅसवरती मी पुन्हा कढई ठेवलेली आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी गुळ घालायचा आहे. तर 1 वाटी रवा होता त्यासाठी इथं मी 1 वाटी गुळ यामध्ये घालतेय. त्यानंतर 1 वाटी पाणी यामध्ये घालायचंय. गुळाचा आपल्याला पाक वगैरे करायचा नाहीये, तर गुळ आपल्याला चांगला वितळवून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय गुळ पूर्णपणे वितळलेला आहे. हे बघा. तर इथं आपली ही गुळवणी बनवून तयार झालेली आहे. आपण आता ही भाजलेल्या रव्यामध्ये काढून घेऊया. तर ही गुळवणी मी गाळून यामध्ये घालतेय, म्हणजे यामध्ये काही कचरा वगैरे असेल ना तर तो बाजूला निघेल. हे बघा अशा पद्धतीने. रव्यामध्ये घातलेली गुळवणी आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने चांगली मिक्स करून घेऊया. तर इथं आपली ही गुळवणी रव्यामध्ये चांगली मिक्स करून झालेली आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि याला 5 ते 6 तास चांगलं मुरवण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. तर इकडे 5 ते 6 तास झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय रवा आपला गुळवणीमध्ये चांगला भिजलेला आहे. हे बघा. याला चांगलं एकजीव करून घेऊया. तर इथे आपला हा रवा चांगला एकजीव करून झाला की थोड्या वेळासाठी आपण हा बाजूला ठेवूया. त्यानंतर कढईमध्ये आपल्याला 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं घालायचंय. आता हे खोबरं आपण हलक्या सोनेरी रंगावरती चांगलं भाजून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता आपलं हे खोबरं हलक्या सोनेरी रंगावरती भाजून झालेलं आहे. आपण आता हे रव्याच्या मिश्रणामध्ये काढून घेऊया. खोबरं आपलं काढून झालं की यामध्ये आपल्याला 1 चमचा खसखसही चांगली भाजून घ्यायची आहे. खसखस आपली भाजत आली की यामध्ये आपल्याला 10 ते 12 काजू आणि 10 ते 12 बदाम त्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत यामध्ये घालूया. हे देखील आपल्याला 1 ते 1.5 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचे आहेत. तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं भाजून झालेलं आहे. हे देखील आपण काढून घेऊया. त्यानंतर अर्धा चमचा वेलची पूड यामध्ये घालायची आहे. त्यानंतर थोडंसं जायफळ यात घालतेय, म्हणजे छान असा सुगंध येईल. जायफळ आपलं किसून झालं की हे सगळं साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे. तर आपलं हे सारण बनवून तयार झालेलं आहे. थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि पारीची तयारी करूया. त्यासाठी ताटामध्ये मी 1.5 वाटी मैदा घेतेय. त्यानंतर थोडंसं मीठ यामध्ये घालूया. आता हे मीठ आपल्याला मैद्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय. मीठ आपलं मैद्यामध्ये चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला 1 चमचा कडकडीत तुपाचं मोहन घालायचंय, म्हणजे आपला पदार्थ छान असा खुसखुशीत होईल. तूप गरम आहे त्यामुळे मी चमच्याने याला एकजीव करून घेतेय. हे बघा अशा पद्धतीने
छान असं पिठाला लावून घ्यायचंय. त्यानंतर हातानेच याला छान असं एकजीव करून घेतेय. हे बघा, छान असं चोळून लावून घ्यायचंय पिठाला. इथे तुम्ही बघू शकताय पिठाची छान अशी मूठ वळतीये. हे बघा, म्हणजे यामध्ये घातलेलं मोहन पिठाला छान असं लागलं गेलं आहे असं समजायचं. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय आणि याचा मऊसूत गोळा मळून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा मऊसूत गोळा मळून तयार झालेला आहे. हे बघा, इतका मऊसूत मी मळून घेतलेला आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि याला अर्धा तास चांगला मुरू द्यायचा आहे. तर इथे अर्धा तास झालेला आहे आणि आपलं पीठही चांगलं मुरलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला पुन्हा चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. इथे आपलं हे पीठ छान असं एकजीव करून झालेलं आहे. आता यामधला आपला एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे. हे बघा, त्यानंतर हातावर छान असा गोल करून घेऊया. त्यानंतर याची आपल्याला पातळ अशी पारी लाटून घ्यायची आहे. तर थोडासा मी सुक्या मैद्यामध्ये हा गोळा बुडवून घेतेय. याला पोलपाटावर ठेवून छान असं पातळ लाटून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता आपली ही पारी लाटून झालेली आहे आणि हे बघा, इतकी पातळ मी लाटून घेतलेली आहे. आता अशाच पद्धतीने मी अजून 3 ते 4 पाऱ्या लाटून घेतेय. तर इथे तुम्ही बघू शकताय 5 ते 6 पाऱ्या मी इथे लाटून घेतलेल्या आहेत. हे बघा, तर आज आपण ना गुळाची सांजोरी बनवतोय. पारी तयार आहे, सारणही तयार आहे. आपण आता सांजोरी बनवायला घेऊया. तर आज मी तुम्हाला तांब्याचा वापर करून साध्या सोप्या पद्धतीने सांजोरी कशी बनवायची ते दाखवणार आहे. त्यासाठी इथं मी असा तांब्या घेतलेला आहे आणि त्यामध्ये इथे ज्वारी भरून घेतलीये, म्हणजे सांजोरी बनवत असताना तांब्या आपला हलणार नाही. आता यावर आपल्याला कॉटनचा रुमाल टाकून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने यावर आपल्याला रुमाल टाकून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला रबर लावून पॅक करून घ्यायचंय अशा पद्धतीने. इथे आपला तांब्यावरती रुमाल चांगला पॅक करून झालेला आहे. हे बघा, आता यावर आपण पारी ठेवून घेऊया. हे बघा, पारी आपल्याला अशा पद्धतीने यावर ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर पारीमध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचंय. हे बघा, अशा पद्धतीने यामध्ये सारण भरून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकताय पारीमध्ये मी भरपूर असं सारण भरून घेतलेलं आहे. आता याच्या कडेला आपल्याला पाणी लावून घ्यायचंय. बघा, अशा पद्धतीने पाणी लावून घ्यायचंय कडेला. पाणी लावून झालं की यावर आपल्याला दुसरी पारी ठेवून घ्यायची आहे. बघा, आपण दुसरी पारी यावर अशा पद्धतीने ठेवून घेऊया. तर याच्या कडा आपल्याला चांगल्या अशा पॅक करून घ्यायच्यात. हे बघा, हलक्या हाताने असा दाब देऊन घ्यायचा आहे. तर याच्या कडा आपण चांगल्या पॅक करून घेतल्या की हलक्या हाताने दाब देऊन आपल्याला ह्या कडा काढून घ्यायच्यात. हे बघा, अशा पद्धतीने कडा आपण काढून घेऊया. ही उरलेली पारी आपल्याला काढून टाकायची आहे. आपण आता ही सांजोरी काढून घेऊया. हे बघा, मस्त अशी निघालेली आहे. हे बघा, आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या सांजोऱ्या बनवून घेऊया.
तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सांजोऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत. आपण आता ह्या तळून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला सांजोऱ्या सोडून तळून घ्यायच्या. सांजोऱ्या आपल्या तेलामध्ये सोडून झाला की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या सांजोऱ्या हलक्या सोनेरी रंगावरती तळून घ्यायच्या. तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही सांजोरी मस्त अशी हलकी सोनेरी रंगावरती तळून झालेली आहे. आपण आता ही काढून घेऊया. अशाच पद्धतीने आपण सगळ्या सांजोऱ्या तळून घेऊया. तर इथे आपल्या खमंग खुसखुशीत पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या गुळाच्या तांब्यावरच्या सांजोऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल. धन्यवाद.